आहे 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 आहेस, पण शुद्धीवर आहेस का हे विचारायचं होतं मला. आई तू मला हाक मारायची होतीस ना, मी आलो असतो ना. कशाला? आमचे हात पाय चालतात, तोपर्यंत चालायचं फिरायचं. शेवटी 4 खांद्यावरच जावं लागणार ना आम्हाला. आई आई असं अभद्र का बोलतेस तू? अरे कशाला लपवाछपवी करतोस? तू कुठले काढे पितोस हे काय मला ठाऊक नाही. अशी चोरून लपून दारू प्यायची आणि मग घरभर गावभर हिंडत बसायचं, याला काही अर्थ आहे का? आई काय काम होतं का तुझं? काम? कुठल्या कामाचं राहिलास रे तू? मी विचार करत होते की तू शुद्धीत असशील तर तेव्हा तुझ्याशी मी बोलेन, पण तो दिवसच उजाडत नाही. आई बोल, मला सगळं नीट समजते. मग हे समजत नाही तुला? तुला जन्म देणारी तुझी आई खूप दुःखी आहे म्हणून. दुःखी? आई इकडे बस. आई तुला काय झालं दुःखी व्हायला? मी पण एक स्त्री आहे रे. दुसऱ्या स्त्रीचं दुःख बघून मला नाही का त्रास होणार? दुसरं कोण दुःखी आहे? माझी सून विठा. आई मला त्या विठा बद्दल काय ऐकायचं नाही. माहिती आहे मला, तुला कुणाचे अश्रू दिसत नाहीत, कुणाचं दुःख दिसत नाही. तुझ्यातला माणूस मेलाय, व्यसनाच्या आहारी जाऊन राक्षस झालास तू, राक्षस. आई बोलता येत नाही विठाला. मुकाटपणे सगळं सहन करत होती ती, पण तिला काय माहित तुझ्यातला माणूस खरंच संपलाय. इतकी वर्ष निस्वार्थीपणाने आपली सेवा करते, जरा सुद्धा दया येत नाही तुला. अत्यंत हेकेखोर आणि स्वार्थी झालायस तू, आणि स्वतः बरोबरच त्या विठाचं आयुष्य पण नासवलंस. लाज वाटते रे, लाज वाटते मला. सत्यवान, काय झालं रे? असं पुतळ्यासारखा का उभा आहेस? दगडच झालाय माझा मालक. काय झालं सत्यवान? काही घडलं का? जे काही घडून गेलंय त्याचं भयान रूप डोळ्यासमोर आहे. माझीच पाप, दुसरं काय? पाप मी केलेत ना, देवाने त्याची सजा मला द्यायला पाहिजे ना. माझ्या लाडक्या बोळ्या भाबड्या पोरीला त्याची सजा का म्हणून? माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा आहे मालक. तिची आणखी फरफट घुसमट मी नाही बघू शकत. मला परवानगी द्या मालक, मी आता इथं थांबणार नाही. काय बरोबरच कळतंय का तुला? तू मला सोडून जाणार? शुद्धीतच का? शुद्धीत राहून काय करू मालक? मी माझ्या पोरीची घुसमटाची बघत राहू? बास झालं. माझ्या डोळ्यासमोर तरी नको. मी निघतो मालक इथनं. सत्यवान थांब थांब. हे बघ, तुझ्या जीवाची घुसमट मी समजू शकतो, पण एक लक्षात ठेव सत्यवान, काळजावर झालेला घाव कितीही खोल असला तरी कधी ना कधी तो भरून निघतोच. येणारा काळ सगळं व्यवस्थित करेल, माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे ना, शांतो. संकेत, ह्याच्यासोबत ही मुलगी कोण आहे?
मामा, एवढी घाई झाली जीव द्यायची? अजून खूप गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. इतक्या सहजासहजी गळफास घेऊन मरू देणार नाही मी तुला. हॅलो, मी संकेत. जरा बाहेर येशील का? तुझ्या घराबाहेर उभा आहे मी. तुला माझा नंबर कोणी दिला? तुझे सगळे प्रश्नांची उत्तर मी देतो, तू अगोदर मागे तर बघ. अरे काका, पाच लावले त्यांनी. दरवाजा तोडायला लागेल. थांब. अरे काय करतोस तू? तू लवकर थोडं सावकाश.